त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण का त्यांनी अॅट्रॉसिटी नोंदवण्यात हायगाई केली. आता ह्याच्यातला रामकृष्ण बांगर नावाचे ते येणार होते आता इथे आले की त्यांच्यावरती या सगळ्यांनी मिळून खोटे केसेस केल्या. त्यांची बायको जी रामकृष्ण बांगर ही म्हातारी बाई आहे, 5 केसेस केल्या, 1 नाही 5. पण त्याच्यात हाईट म्हणजे तिन्ही रिव्हॉल्वरनी गोळी मारली असं दाखवलं. आता त्यांना जामीन झाला म्हणजे मुलाचा अजून पोराचं आहे, मुलाचा बाळाचा करत नाही हेच कळलं नाही. म्हणून म्हणजे गावकऱ्यांना कदाचित हे नसेल. आमची मागणी काय होती, आम्ही जेव्हा विधानसभेत बोलत होतो की तुम्ही आम्ही जे विधानसभेत होते मागणी, त्याच्यामधला माझा जो प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप मोठा ठेवा. म्हणजे इथे ज्यांच्यावर अन्याय केले त्या वाल्मिकरण आणि कंपनी त्या सगळ्यांना तक्रार नोंदवते. कारण मला अनेक कुटुंबियांनी फोन केला. आता हे महादेव मुंडेचं प्रकरण आहे, त्याच्या बायकोने पहिल्यांदा माझी संपर्क साधला की असं आहे, म्हणजे ताई तुम्ही बोला, आम्ही उभा राहतो. तसे अनेक प्रकरण आहेत. त्यामुळे हा स्कोप जोपर्यंत काही वाढवत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीचा, तोपर्यंत कोणालाच नाही मिळणार. इथे अन्यायग्रस्त लोकांची मालिका आहे. आता ते रामकृष्ण बांगर यांच्या 12 शैक्षणिक संस्था होत्या. त्या 12 शैक्षणिक संस्था 18 शैक्षणिक संस्था वाल्मिकरण आणि धनंजय मुंडेला पळकवायच्या होत्या आणि म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. म्हणजे मला लाज वाटते, मी एसपीला दर आठवड्याला 3-4दा फोन करायचो की साहब वो झूठा केस है, बेचारे बुढ़ा बुढ़ी घूम रहे, भाग रहे इधर से उधर, उनको आप अगर झूठा बोलते तो 2 मिनट में टूट जाएगा. ते करायला त्यांनी 3 महिने घेतले. अशा खोट्या केसेस काय वाटते ते झालं. 2 वर्षात इथे वाटते ते झालं. म्हणजे खास करून ह्या म्हणजे 2.5 वर्ष मागची गेली सरकारची, त्याच्यामध्ये हे धुमाकूळ झाला. त्यामुळे जोपर्यंत ते सगळं ज्युडिशियल इन्क्वायरीच्या चौकटीत येत नाही तोपर्यंत काही कोणाला न्याय मिळणार नाही आणि असंच प्रकरण दाबली जातील. आणि जे पोलीस इथे होते त्या पोलिसांची ताई म्हणजे या गावकऱ्यांचा प्रति इच्छा असेल, त्याच्यातला एकही पोलीस जिल्ह्यात राहता कामा नाही ना. हे शेवटी आउट ऑफ द डिस्ट्रिक्ट नोकरीचे बाहेर पण नाही यांना म्हणजे काढूनच आता मग सध्या जिल्ह्याच्या बाहेर पाठवा, सध्या तरी जिल्ह्याच्या बाहेर पाठवा. आता तो प्रशांत महाजन म्हणजे 2 केसेस दाखवले त्याच्या. ते बापवंत मिरटर केस मध्ये पण त्यांनी वाल्मिकला मदत केली. वाल्मिक आरोपी आहे तरी तो आठवड्यात 1दा 2दा 3दा त्याच्यावर जेवायला जायचा, चहाला बसायचा. वाल्मिक आरोपी असताना बिसमरी केली त्यांनी, नंतर बिसमरी केली. पण म्हणजे अशा पद्धतीने कुठलं हे असतं का. आता मी मगाशी दाखवले कैलास फडचिकस, कैलास फडचे पोराचं नाव नाही का, मग एसपी कसं काय कैलास फडचा मुलगा म्हणून FIR करतो. म्हणजे स्टाईल आहे यांची आणि हे सगळं वर्ण मॅनेज होतं. हे धक्का आहे एकदम. आणि जोपर्यंत काही वगैरे असं बोलत नाही की तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप वाढवा आणि ते पॉइंट ऑफ रेफरन्स मध्ये ते आणा की ज्यांना तक्रार करायचं असेल त्यांनी जजला येऊन तक्रार करावी, तरच होईल. नाही तर मग असंच